नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्या करिअर अकॅडमीमध्ये तुम्हा सर्व भावी अधिकाऱ्यांचं मी परत एकदा सहर्ष स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचे चालू घडामोडीचे वन लाइनर प्रश्न। हा भाग सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचा आहे। चला तर मग सुरुवात करूयात। आता पहा प्रश्न पहिला, आयुष मंत्रालयाने भारतातील पहिले एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र कोणत्या राज्यात सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे गोवा। गोवा या राज्यात एकात्मिक न्यूरो पुनर्वास केंद्र सुरू करण्यात आलेले आहे। आता पहा प्रश्न दुसरा, कोणता देश जगातील पहिली बंद इंधन चक्र अणुऊर्जा प्रणाली बांधणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रशिया। प्रश्न तिसरा, शस्त्राशिवाय पहिला जागतिक पॅरा तिरंदाजी विजेता कोण बनला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे शीतल देवी। प्रश्न चौथा, बुकर पुरस्कारासाठी नामांकित द लोनलीनेस ऑफ सोनिया अँड सनी हे पुस्तक कोणी लिहिले? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे किरण देसाई। प्रश्न पाचवा, 23व्या फिफा विश्वचषक 2026 साठी शुभंकर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे क्लच, जयू आणि मेपल। प्रश्न सहावा, भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक कोणत्या शहरात सुरू झाली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दिल्ली। प्रश्न सातवा, IUCN ने मान्यता दिलेला भारतातील पहिला डुगोंग संवर्धन अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे तामिळनाडू। प्रश्न आठवा, भारताने कोणत्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांच्या कृत्रिम बुद्धिमत्तेतील उत्कृष्टता केंद्र म्हणून नियुक्त केले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे IIT मद्रास। प्रश्न नववा, बॉटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाचे पहिले मायक्रोलॉजिस्टिक संचालक कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कनद दास। प्रश्न 10वा, 2025चा कृषी माध्यम पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आमशी प्रसन्न कुमार। प्रश्न क्रमांक 11वा, भारतात एकूण किती रामसर स्थळे झाली आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भारतात एकूण 93 रामसर स्थळी झालेली आहेत। प्रश्न क्रमांक 12वा, राष्ट्रीय नारळ परिषद कोणत्या राज्यात होणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राष्ट्रीय नारळ परिषद ही गोवा या राज्यात होणार आहे। प्रश्न क्रमांक 13वा, पहिली बुलेट ट्रेन कोणत्या वर्षापर्यंत धावणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पहिली बुलेट ट्रेन ही 2029 या वर्षापर्यंत धावणार आहे। प्रश्न क्रमांक 14वा, नुकताच आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 कोणाला जाहीर झालेला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार 2025 हा हिमांशु कुलकर्णी यांना जाहीर झालेला आहे। प्रश्न क्रमांक 15वा, मानाच्या फ्रेंच पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलेले आहे? तर
या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मानाच्या फ्रेंच पुरस्काराने संगीता जिंदाल यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 16वा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान यांच्या आत्मचरित्र पुस्तकाची प्रस्तावना लिहिली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटली या देशाच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्र पुस्तकाची प्रस्तावना लिहिलेली आहे. प्रश्न 17वा. खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची निवड करण्यात आलेली आहे. आता पुढील प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 18वा. जगातील 50 शाळांमधून भारतातील एकमेव जगात सर्वोत्तम ठरलेली शाळा कोणती? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जालिंदर नगरची शाळा ही जगात सर्वोत्तम ठरलेली आहे. प्रश्न क्रमांक 19वा. महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 कोणत्या देशात होणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 ही भारत व श्रीलंका या देशात होणार आहे. प्रश्न क्रमांक 20वा. बॅलन डी ओर पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बॅलन डी ओर पुरस्कार 2025 हा उस्माने डेम्बेले आणि एटाना बोनमाटी यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक 21वा. संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या किती देश सदस्य आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये सध्या 15 सदस्य देश आहेत. प्रश्न क्रमांक 22वा. जगातील सर्वात वयोवृद्ध गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार महिला तोमिको इतुका यांचे निधन झाले आहे. तर त्यांचे वय किती होते? या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 116 वर्ष. प्रश्न 23वा. जागतिक आर्थिक परिषद कोणत्या ठिकाणी होणार आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जागतिक आर्थिक परिषद ही दावोस या ठिकाणी होणार आहे. प्रश्न 24वा. कोणत्या देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच WHO ने मलेरिया मुक्त म्हणून घोषित केले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे जॉर्जिया. प्रश्न 25वा. 2025 या वर्षातील G20 अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारलेले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 2025 या वर्षातील G20 अध्यक्षपद ब्राझील या देशाने स्वीकारलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. सप्टेंबर 2025 मध्ये CISF चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रवीण रंजन. प्रश्न क्रमांक 27. भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रगत क्रीडा संकुलाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे नारायणपुरा अहमदाबाद या ठिकाणी भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रगत क्रीडा संकुलाचे उद्घाटन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 28. सप्टेंबर 2025 मध्ये 7 नैसर्गिक वारसास्थळे जोडल्यानंतर युनेस्कोच्या तात्पुरत्या यादीत एकूण किती भारतीय स्थळे आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकूण
69 भारतीय स्थळे आहेत. प्रश्न क्रमांक 29. कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच कृषी जल मिशन सुरू केले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे राजस्थान या राज्याने कृषी जल मिशन सुरू केलेले आहे. प्रश्न क्रमांक 30. खालीलपैकी कोण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय खेळाडू ठरले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्मृती मानधना. प्रश्न क्रमांक 31. GDPच्या तुलनेत शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे स्वीडन हा देश. प्रश्न क्रमांक 32. सर्व 7 खंडातील सर्वोच्च शिखरे सर करणारी सर्वात तरुण महिला कोण बनली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे काम्या कार्तिकेयन. प्रश्न क्रमांक 33. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे डॉक्टर अभिजात शेठ यांची राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 34. बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अलेक्झांडर लुकाशेंको यांची बेलारूसचे राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. प्रश्न क्रमांक 35. कोणत्या संस्थेने वर्धित मूळ प्रमाणपत्र 2.0 प्रणाली सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विदेश व्यापार महासंचालनालय. प्रश्न क्रमांक 36. रक्त कर्करोगाच्या उपचारासाठी क्वार्टेरमी या दुसऱ्या लिव्हिंग औषधाला कोणत्या संस्थेने मान्यता दिलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटना. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 37. महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण बनले आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे आचार्य देवव्रत हे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल बनले आहेत. आता पहा प्रश्न क्रमांक 38. 2025च्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे 4 पदके. आता पुढे पहा प्रश्न क्रमांक 39. महिला हॉकी आशिया कप 2025 कोणी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे चीन या देशाने महिला हॉकी आशिया कप 2025 हा जिंकलेला आहे. प्रश्न क्रमांक 40. भारताने 2025चा पुरुष हॉकी आशिया कप किती वर्षांनी जिंकला आहे? तर या प्रश्नाचे अचूक उत्तर आहे भारताने 8 वर्षांनी 2025चा हॉकी आशिया कप जिंकला आहे. प्रश्न क्रमांक 41. SCO मध्ये किती सदस्य आहेत? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे SCO मध्ये 10 सदस्य आहेत. प्रश्न क्रमांक 42. सशस्त्र दल 2025 सालची संयुक्त कमांडर्स कॉन्फरन्स कोणत्या शहरात आयोजित करतील? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कोलकाता या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 43. भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे
भारतातील पहिला सूर्योदय महोत्सव अरुणाचल प्रदेश या राज्यात आयोजित केला जाईल? प्रश्न क्रमांक 44. संपूर्णपणे सिरेमिक कचऱ्यापासून बनवलेले जगातील पहिले उद्यान अनोखी दुनिया हे कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात. प्रश्न क्रमांक 45. कोणत्या देशाने फ्लेमिंगो या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे युक्रेन या देशाने फ्लेमिंगो या पहिल्या लांब पल्ल्याच्या क्रूझ क्षेपणास्त्राची चाचणी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 46. ड्रग्जमुक्त भारतासाठी नमो युवा धाव मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे मिलिंद सोनम यांची ड्रग्जमुक्त भारतासाठी नमो युवा धाव मोहिमेचे राष्ट्रीय राजदूत म्हणून निवड करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 47. आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025चे उद्घाटन कोणत्या शहरात झाले आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे बेंगळुरू या शहरात आंतरराष्ट्रीय अंतराळ परिषद 2025चे उद्घाटन झालेले आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 48. इटालियन ग्रां प्री 2025चा किताब कोणी जिंकला? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे इटालियन ग्रां प्री 2025चा किताब मॅक्स व्हर्स्टॅपेन यांनी जिंकले आहे. आता पहा प्रश्न क्रमांक 49. 2026 मध्ये भारतातील पहिली 5150 ट्रायथॅलॉन कोठे आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे चेन्नई या ठिकाणी 2026 मध्ये भारतातील पहिली 5150 ट्रायथॅलॉन आयोजित केली जाईल. आता पहा प्रश्न क्रमांक 50. 21व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन कोणता देश करेल? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अमेरिका हा देश 21व्या G20 शिखर परिषदेचे आयोजन करेल. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका.